सन्माननीय समीरजी धुमाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ आणि रसिकाताई केणी यांचा छोटेखानी सत्कार रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आल्याबद्दल होणार आहे। समीरजी धुमाळ आणि सहकारी यशवंत खार कीम वाले आले। पहिले यांचं होऊ दे। आपण चला समीरजी धुमाळ आणि सहकारी यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांचा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आल्याबद्दल सत्कार या ठिकाणी होणार आहे। समीरजी धुमाळ आणि सहकारी यशवंत खार रोहा येथून विशेषतः या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले समीरजी धुमाळ आणि त्यांचे सर्व सहकारी। विनंती असेल समीरजी धुमाळ आणि सहकारी आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। समीरजी धुमाळ आपण त्या ठिकाणी थांबायचं आहे। साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून समीरजी धुमाळ आणि सहकार्यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी होईल। तदनंतर मॅन ऑफ द मॅच विनंती आहे राजाभाई केणी आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं वितरण या ठिकाणी होणार आहे। धनंजय नक्की या ठिकाणी आदर्श आलेला आहे, त्याचा सन्मान केला जातोय। प्लेअर ऑफ द मॅच म्हणून त्याला आपण दिली जाते ती 70-70 ची ही शूज आणि ही ट्रॉफी। मॅन ऑफ द मॅचचं वितरण आदरणीय राजाभाई केणी आणि छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होत आहे। आदर्श हा खेळाडू ठरतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच। अभिनंदन आदर्श, खूप साऱ्या शुभेच्छा पुढील सामन्यासाठी तुला। प्रकाशजी वाकडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते होत आहे। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत मिळकत खारच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती सविता गोरखनाथ कडवे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल। विनंती असेल साई क्रीडा मंडळाच्या माजी अध्यक्षा अर्पिता राणे आणि सुचिताजी थळे आपल्या शुभ हस्ते आपण सविताताई कडवे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करायचा आहे।
Over to commentary box. धन्यवाद। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि ये मैच फ्रेशबेक सॉरी माय मिस्टेक श्रीने ट्रांसपोर्ट चेंड्रे बनाम राजा भाई टाइगर 11 इन दोनों टीमों के बीच जारी है। श्रीने ट्रांसपोर्ट से चेंड्रे टीम ने टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और राजा भाई टाइगर 11 को यहाँ पे बल्लेबाजी के लिए दावत दी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या थी 12, 2 विकेट के नुकसान पर। जी हां, इस मरतबा हवा के रास्ते से खेलना चाहते थे, लॉन्ग ऑन की दिशा में एक ऊंची छलांग लगाई और बहुत ही बढ़िया कैच। ये तीसरा बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद। पदाधिकारी अध्यक्ष सन्माननीय मनोहर पाटील सर, त्याचप्रमाणे जगदीशजी सावंत, गणेशजी राणे, सुनीलजी घरत, सुनीलजी माळवी या सर्व पदाधिकाऱ्यांचा साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून यथोचित मानसन्मान होणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी संघटनेचे सर्व पदाधिकारी मनोहर पाटील सर, जगदीशजी सावंत सर, गणेशजी राणे, सुनीलजी घरत, सुनीलजी माळवी। साई क्रीडा मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डीचे समितीचे सर्व पदाधिकारी। सर तुम्ही या पुढे। मी उभा राहतो क्या? ते आपण चर्चा करू नंतर शेट सोबत तारीख लागेल। समीर व्यासपीठावर उपस्थित कावाडे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आदरणीय छोटम सेठ यांचे कट्टर समर्थक सन्माननीय समीरजी कुथे, सुहासजी पाटील आणि साहिलजी थळे यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल आदरणीय छोटम सेठ यांचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी होणार आहे। समीरजी कुथे, सुहासजी पाटील आणि साहिलजी थळे। सगळ्यांचे घेतो लाईनशी 2 मिनिटं। धन्यवाद। दरम्यान व्यासपीठावर उपस्थित कुमार श्रेयश म्हात्रे
हा आपल्या विभागातील एक गुणी शरीरसौष्ठवपटू आहे आणि चालू सीझनमध्ये त्याने जवळजवळ 3 टायटल आपल्या नावे केलेले आहेत. असा सासवणे गावचा सुपुत्र, ज्यामध्ये महाडश्री 2026 किताब विजेता, लायन्स मांडवाश्री 2026 किताब विजेता आणि लायन्स अलिबाग श्री 2026 किताब विजेता अशी रायगड जिल्ह्यातली मानाची 3 टायटल ज्याने आपल्या नावी करून घेतली असा सासवणे गावचा सुपुत्र श्रेयश म्हात्रे याचा यथोचित सत्कार अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते होईल. विनंती आहे श्रेयश म्हात्रे आपण व्यास आहे राहुलजी भोईर आणि आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते हा आपल्या विभागातील गुणी शरीर सौष्ठवपटू श्रेयश म्हात्रे याचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं होत आहे. रायगड जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी अलिबाग लायन्स फेस्टिवलची शरीर सौष्ठव स्पर्धा ज्याने आपल्या नावी केली असा श्रेयश म्हात्रे. व्यासपीठावर उपस्थित कर्जत तालुक्याच्या माफ करा अलिबाग तालुक्याच्या सन्माननीय नायब तहसीलदार अंजली प्रमोद पांडव आणि परिवार यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांचा रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल यथोचित सत्कार या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद. तसेच साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या वतीनं विनंती आहे अंजली प्रमोद पांडव आमोद पांडव आपल्याला विनंती आहे आपण साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विनंती आहे निशा म्हात्रे आणि भारती पाटील आपल्या शुभ हस्ते आपण अंजली आमोद पांडव अलिबाग तालुक्यातील नायब तहसीलदार यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कमेंट्री बॉक्स. धन्यवाद अंकुर. चलिए दोस्तों हम मैदान पर चलते हैं. क्या सिचुएशन है ये मैं जरूर बताना चाहूंगा. 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर. पहले बल्लेबाजी करते हुए राजा भाई टाइगर 11 टॉस हारा था राजा भाई टाइगर 11 के कप्तान ने और बल्लेबाजी करने का यहाँ पे मौका तो मिला मगर बहुत ही खराब शुरुआत हुई थी. मगर ये देखिए गौरवशाली क्रिकेट खेलते हुए गौरव पाटिल मैन फ्रॉम कुरुल ये नया हीरो आपके सामने और एक उनके बल्ले से लंबा छक्का 6. ब्रास बँड पथक मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण त्या ठिकाणी जायचं आहे. 2 गाड्या ब्रास बँड पथक मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण थांबायचं आहे. तसेच व्यासपीठावर किहीम येथील शिवसेना कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सलग 3 वेळा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आल्याबद्दल आदरणीय छोटम शेठ यांचा छोटेखानी सत्कार किहीम विभागातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहे. तसेच विनंती आहे राजाभाई केणी आणि रसिकाताई केणी आपण देखील हा सत्कार स्वीकारायचा आहे. किहीम येथील शिवसेना कार्यकर्ते आता जर VIP एंट्री असेल तर एक पण सत्कार करणार नाही. VIP एंट्री होऊ दे नंतर करेल.
शेट खाली चालले मग नाही ऑफ नाही होत. शेट खाली चाललाय ना, त्यांच्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या सत्काराला शेट तर असू दे की. ब्रास बँड पथकाला विनंती आहे, आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. यस, यानंतर होणारा सामना इसी बीच. ओहो, और एक बल्लेबाज मैदान से बाहर. डीजे मास्टर रुकिए थोड़ी देर के लिए. गौरव पाटिल बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे थे. 4 छक्के उनके बल्ले से हमें देखने को मिले. एकमात्र बल्लेबाज जिन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की. और आज और अभी जो रनों की संख्या में नजर आ रही है ना, सही मायनों में बिल्कुल मैंने नहीं सोचा था, क्योंकि मंदार मात्रे, जयेश लट, आकाश तौसालकर, ये सारे सुपरस्टार खिलाड़ी बहुत ही सस्ते में, इनफैक्ट 2 बल्लेबाज तो 0 रन बनाकर मैदान से बाहर, और मंदार मात्रे ने सिर्फ 4 रन बनाए थे इन 43 रनों में. गौरव का हिस्सा देखिए 27 रनों का, 11 गेंदों का सामना किया है. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, मगर अभी अभी यहाँ पे आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं यश मात्रे. यानंतर होणारा सामना असेल नागेश्वर आवास विपक्ष यश स्पोर्ट्स BCC आगरसुरे. दोन्हीही संघांचे कर्णधार यांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे, सो आपण आम्हाला जॉईन करावं टॉस बॉक्समध्ये. आपण इथे लवकरात लवकर यावं अशी विनंती असेल. चलिए दोस्तों, अब ये चौथा ओवर प्रगति पर. पवन कोंडला जी के हाथों में एक सफलता. तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए यह खिलाड़ी जाना जाता है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. पहले ओवर में भी बल्लेबाजों को काफी प्रभावित किया था, रनों से वंचित किया था, रनों के ऊपर अंकुश लगाने में कामयाब हुए थे. पवन कोंडला जी ने पहले ओवर में 7 रन खर्च किए, और इस ओवर में पहली 5 गेंदों में मात्र 3 रन, यानी कुल मिला के अब तक 11 गेंदें उन्होंने फेंकी है और मात्र 10 रन खर्च किए हैं. जबरदस्त गेंदबाजी. जी हाँ, इस मरतबा दोनों भी खिलाड़ियों ने, दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया और 1 रन यहाँ पे चुरा लिया है. 4 ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद 44 रन स्कोर कार्ड पर. ये देखिए 44 रन, 4 ओवर की समाप्ति और 4 विकेट, यानी 4-4-4-4 हम स्कोर कार्ड पर आप देख सकते हैं. 4 चौके नजर आते हुए 5 ओवर का ये मुकाबला है. अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं, देखिए अब सारे क्रिकेट के दीवानों का खाना हो चुका है और अब घर से निकले हैं धीरे धीरे इस स्टेडियम के अंदर आते हुए. उनकी जानकारी के लिए मैं ज़रूर बताना चाहूँगा, ये मैच राजाभाई टाइगर 11 बनाम श्रीनय ट्रांसपोर्ट चेंड्रे, इन दोनों टीमों के बीच जारी है. श्रीनय ट्रांसपोर्ट चेंड्रे टीम के कप्तान ने टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और बहुत ही अच्छा फैसला उनका उनके गेंदबाजों ने साबित किया. पहले ओवर में 12 रन आए थे जब 30 गज का दायरा मौजूद था. दूसरे ओवर में पवन कोंडला जी खुद आए और उन्होंने मात्र 7 रन खर्च किए. सौरभ गवानकर जो कि टीम के कप्तान हैं, बहुत ही अच्छा उनका फैसला रहा, मगर हर्षद भगत जो कि तीसरे ओवर में आए काफ़ी खर्चीले और महंगे साबित रहे. उन्होंने 21 रन खर्च किए, मगर पवन कोंडला जी फिर से एक बार उन्हें कवर करने के लिए आए हैं. अपने कंधों के ऊपर उन्होंने जिम्मेदारी ली और सेट बल्लेबाज गौरव को चलता किया और मात्र खर्च किए थे उन्होंने 4 ही रन. अब 44 रन, 11 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं. इसी बीच नए गेंदबाज आए हैं ऋतुराज भाभी. यस, रुपेश भाभी एक लेजेंड खिलाड़ी, उनके ये सुपुत्र है, उनके चिरंजीव है
ऋतुराज भाभी अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं। सामने होंगे बल्लेबाज जो कि बाएं हाथ के बल्लेबाज है, थल से बिलोंग करते हैं यश मात्रे। ओहो, पहली गेंद तेज बाउंसर, तीखा बाउंसर था, मगर अंपायर जी का इशारा वाइड का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। रनों की संख्या में होगी बढ़ोतरी, 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही जबरदस्त ये तेज तर्रार गेंद थी, बल्लेबाज को काफी अचंभित करने वाली, मगर सर के ऊपर से ये गेंद निकल गई और इसी वजह से मजबूरन अंपायर जी को वाइड करार देना पड़ा। आप देख रहे हैं अलीबाग प्रीमियर लीग सीजन 5। जी हां, इसमें दबा देखिए महीन सा किनारा लिया है, बल्लेबाज को गलती करने पर मजबूर कर दिया है। शानदार कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू द पेविलियन। थल गांव क्रिकेट के लिए पहचाना जाता है पूरे अलीबाग तहसील में, क्योंकि थलेश्वर थल ये नाम आपने हमेशा सुना होगा। और उसी के साथ उनके पीछे पीछे उनके मार्ग पर हमने एक और बड़ा नाम देखा है, सुना है, वो है जागृति थल। जागृति थल इस टीम से बिलोंग करने वाला ऋतुराज आज अपनी पहचान बनाने की कोशिश में काफी हद तक सफल रहे हैं। हालांकि पहली ही गेंद कर रहे थे, मगर पहली ही गेंद पर एक विकेट चटकाने के बाद उनके आत्मविश्वास में बढ़ोतरी जरूर होगी। रुपेश भाभी ने अपना करियर शानदार तरीके से अंजाम दिया। बड़े बड़े खिलाड़ियों के सामने, मुंबई हो, पुणे हो और ठाणा हो, उनके सामने बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते थे। स्पेशली बाएं हाथ के बल्लेबाजों को उन्होंने हमेशा अचंभित किया और किफायती कंजूस गेंदबाजी करते हुए उनके विकेट भी चटकाए। और उनके आज चिरंजीव इस बड़े टूर्नामेंट में, बड़े प्लेटफॉर्म पर अपने आप को साबित करने की कोशिश करते हुए। आहा, फुलर लेंथ परफेक्ट यॉर्कर, मगर बल्लेबाज ने उसे खोद कर खेला था। बैक टू द बॉलर, फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग तो देखने को मिली, मगर दोनों भी बल्लेबाजों की भी मैं यहाँ पे सराहना करना चाहूंगा। काबिल तारीफ रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, और इसी बीच एक रन यहाँ पे मिलेगा। 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 5 विकेट के नुकसान पर। अंतिम ओवर प्रगति पर 5 ओवर का यह मुकाबला, मैच जारी है। श्रीनय ट्रांसपोर्ट्स चेंड्रे बनाम राजा भाई टाइगर 11, कश्मकश जारी है, जद्दोजहद जारी है, मैच जीतना है। आहा, ये देखिए तो सही, उनका पेस देखिए, उनका रिदम देखिए, उनके हौसले देखिए, उनका आत्मविश्वास देखिए, जो एक गेंदबाज को होना चाहिए, जो रिदम होना चाहिए, जिस तरह से उनका एटीट्यूड होना चाहिए, जिस तरह से उनका बॉडी लैंग्वेज होना चाहिए, मुझे तो ये साफ साफ नजर आता हुआ बहुत ही अच्छे टच में नजर आ रहे हैं। जी हाँ, फिर से एक बार फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर यार करने का प्रयास काफी हद तक सफल रहे। बल्लेबाज को खामोश रखा है, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं है। इस तरह की गेंदबाजी का तेज तर्रार गेंदबाजी भी है, सटीक लाइन एंड लेन भी है, सीधी लंबाई और सही दिशा के साथ अगर गेंदबाजी करोगे तो किसी भी बल्लेबाज को आप रोक सकते हो। यही मूल मंत्र यहाँ पे ऋतुराज अपनाते हुए दिखाई दे रहे हैं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। अंतिम ओवर प्रगति पर हम सभी को लगा था कि यहाँ पे, जी हाँ, इस मतलब बाउंसर किया था, मगर उसे पहुंचा दिया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 अंपायर ने तीसरे अंपायर को याद किया है, क्योंकि ये बाउंसर है, क्योंकि जी हाँ, ये एक ओवर में आप एक तो बाउंसर कर सकते हो, मगर यहाँ पे ये दूसरा बाउंसर था और तीसरे अंपायर को यहाँ पे आप चेक करना है कि ये दूसरा अगर बाउंसर होगा तो नो बॉल भी हो सकता है। और इसी वजह से अब थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रुका गया है। हमारे तीसरे अंपायर मुआयना करेंगे, टटोलेंगे, चेक करेंगे, तफ्तीश करेंगे और उसके बाद फैसला आएगा।
हमारे पीसीआर रूम में, स्ट्रॉन्ग रूम में हमारे तीसरे अंपायर ज़रूर मौजूद है। मगर दोस्तों मैं बताना चाहूँगा कि 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जो कि इतना अच्छा स्कोर नहीं आंका जा सकता, क्योंकि इसके पहले हमने देखा है 63। सर सेकंड बाउंसर है ना, तो नो बॉल करार दिया है। जी हाँ, ये नो बॉल करार दिया जाएगा। तीसरे अंपायर का फैसला आ चुका है। अब यहाँ पे बल्लेबाजों को एक सुनहरा मौका, क्योंकि फ्री हिट खेलने का मौका मिलेगा। 6 रन भी आए, उसी के साथ एक अतिरिक्त रन नो बॉल का भी आया, यानी मुफ्त के 7 रन यहाँ पे बढ़ते हुए 54 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। और अब इस ओवर की 2 गेंदें अभी भी शेष। इन 2 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो 60 के पार ये रनों की संख्या नजर आएगी। जी हाँ, फिर से एक बार फुलर लेन की तरफ गए हैं, ये सही है। इसी तरह से गेंदबाजी करनी होगी। जी हाँ, यहाँ पे दूसरा रन लेने की नाकाम कोशिश तो की है, स्ट्राइक अपने हाथों में रखने के प्रयास में चूक गए और अंपायर जी ने स्ट्राइक एंड के बल्लेबाज को आउट करार दिया है और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। हॅलो, धन्यवाद डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय राजाबाई केणी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या रसिकाताई केणी हा आपला निरोप घेत आहेत. आपल्या बहुमूल्य वेळाबद्दल साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून मी आपले शतशः ऋण व्यक्त करतो. कॉमेंट्री बॉक्स. आगे है उसके ऊपर ध्यान रखें ऑनलाइन स्कोरर, क्योंकि रनों की संख्या हो चुकी है 55 रन हो चुके हैं और जीतने के लिए 56 रनों की ज़रूरत हमारे ऑफलाइन स्कोरर ने ये बताया। मगर जो आपके सामने स्कोर बोर्ड जो कि मैदान में है वो थोड़ा सा यहाँ पे गलत बताता हुआ, उसे सही किया जाएगा। 56 रनों की ज़रूरत, 5 ओवर का ये मुकाबला। श्रीनय ट्रांसपोर्ट्स चेंडरे इस मैच को जीतेगी या राजाभाई टाइगर इस मैच को जीतेगी, ये देखना बहुत ही मज़ेदार होगा, क्योंकि पहले बल्लेबाजी करते हुए राजाभाई टाइगर टीम ने 55 रन जोड़े हैं 11 रन के औसत से, और अब जीतने के लिए टॉस के लिए आ जाइए. 11.20 के औसत से यहाँ पे रन बनाने की ज़रूरत। चलते हैं हम दोस्तों बीसीसी टॉस के आगरसुरे और नागेश्वर आवाजचे कर्णधार या ठिकाणी या नाणेफेकीचा कॉल करायचा. वेलकम. दुसरा संघ या ठिकाणी लगेच हजर व्हायचंय. यश स्पोर्ट्स बीसीसी आगरसुरे, कर्णधार लवकर या ठिकाणी. या मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी अंकुर मान्यवरांना पाठवायचंय खाली. पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी विनंती असेल शिवसेनेचे अलिबाग उपतालुका प्रमुख सन्माननीय उमेशदादा म्हात्रे, आपल्या शुभास्ते आपण या पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस बॉक्समध्ये आपण जावं ही विनंती आहे. सो वेलकम, लवकर या ठिकाणी. इथे उमेशदादा म्हात्रे, उपतालुका प्रमुख शिवसेना अलिबाग.
वेलकम उमेश दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या या स्पोर्ट्स अरिनामध्ये. आपलं हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण टॉसचा बॉस करणार आहोत. 2 संघ या ठिकाणी आहे. आपण वळूया या ठिकाणी नागेश्वर आवास विरुद्ध सामना या ठिकाणी खेळला जाईल, तो म्हणजे BCC आगरसुरे. 2 संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. एका ठिकाणी जर पाहिलं गेलं तर वर्सुळकर आणि दुसऱ्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कैवल्य पाटील. हे दोन्ही स्ट्रॉंग संघ, स्ट्रॉंग खेळाडू आपण पाहणार आहोत. दादा, आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. APL चा हा आजच्या दिवसाचा हा ड गटातील चौथा सामना आपण पाहणार आहोत. कोण बोलणार आहे? अच्छा, ओके. टेल आणि या टायमाला आलाय तो मात्र या ठिकाणी टेल. आणि नाणेफेकीचा BCC आगरसुरेने हा कौल जिंकलेला आहे. या स्पोर्ट्स काय निर्णय घेणार आपण भाई? पहिले फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय म्हणजे का? कारण कॅप्टन सुद्धा आहे आणि आपला संघ या ठिकाणी खेळतोय आणि स्वतः ऑनर सुद्धा या ठिकाणी आहेत. उन्हाळा फिल्डिंग का निवडली आपण? नाही, कारण स्कोअर आता चेसेबल होतो या ग्राउंडला, म्हणून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नक्की तुमचे केस मस्त ब्राऊन वाटतात आहे. असं वाटतं मलिंग इथे आलेलं आहे. आपण वळूया थेट कॉमेंट्री बॉक्सवर. या ठिकाणी आजच्या या मॅचला आपण सुरुवात करूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. BCC आगरसुरेने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे सर. थँक्यू सो मच धनंजय. या ठिकाणी सेकंड सत्र म्हणजे दुसऱ्या सत्राला या ठिकाणी प्रारंभ होतोय. कारण पहिल्या सत्रात आपण बघितलं, प्रथम फलंदाजी करत असताना 56 धावांचं टार्गेट श्रीनय चेंड्रे या संघासमोर ठेवलेलं आहे. राजाभाई केनी टायगर्स या संघाने अतिशय चांगली फलंदाजी केली होती, परंतु तेवढीच गोलंदाजी सुद्धा समोरच्या संघाकडून बघायला मिळाली होती. आता 56 धावांचं टार्गेट घेऊन आपण सलामीवीर बघतोय. अमरीश नाईक आणि सौरभ गवानकर यांची जोडी मैदानात उतरलेली आहे. सौरभ गवानकर एक 360 डिग्रीमध्ये खेळणारा फलंदाज म्हणून ज्याची आता आपण 4 ते 5 वर्षापासून त्याची गणना केली जाते. आणि समोर एक शैलीबद्ध फलंदाज त्याच्या नॉनस्ट्राईक लाईन आपण बघतोय अमरीश नाईक. गोलंदाजीची धुरा पार्थ घरत याच्या हातामध्ये सोपवली जाते. पहिला चेंडू पहिल्या षटकातील या इनिंग्सला सुरुवात होते. पहिला चेंडू थोडासा खराब होता, फुलटॉस पद्धतीचा होता, परंतु मारण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग रिजनमध्ये, परंतु मिडल ऑफ द बॅट होत नाही आहे. चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला जातोय आणि जोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांनी या आपल्या टार्गेटला त्यांनी सुरुवात केलेली आहे. BCC आगरसुरे आपल्या संघाचा कर्णधार, आपली लिस्ट घ्या. मृणाल. यावेळेला चांगला स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वीपर तैनात केलेला होता, त्याच्यामुळे धावा मात्र मिळतात त्या 2. पुन्हा एकदा 2-2 करत धावसंख्या झालेली ती 4 धावा पहिल्या 2 चेंडूंमध्ये. चांगली सुरुवात पार्थ घरतने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाज सुद्धा अतिशय चांगले नजर ठेवून आहेत प्रत्येक चेंडूवर. पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न किंवा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अपयश आलं होतं. पुढचा चेंडू रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट केला जातोय. बॅटची कडा घेतली गेलेली आहे. 1 धाव मात्र मिळते. त्यावर शॉटमध्ये कनेक्शन प्रॉपर नव्हतं, त्याच्यामुळे 1 धाव मात्र मिळते. सुदैवी ठरतोय फलंदाज की यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या नाही आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी पार्थ घरत याच्याकडून बघायला मिळालेली आहे. पार्थ घरत आणि हे दोन्ही फलंदाज अतिशय चांगले फलंदाज आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यातील द्वंद्व बघण्यास नक्कीच मजा येणार आहे. क्रीडा रसिकांचं खरोखर कौतुक करून आलेलं आहे. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय, कारण त्यांनी आज चांगल्या प्रकारे गर्दी दाखवलेली आहे या मैदानामध्ये. आजच्या दिवसातील हा चौथा चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी बघायला मिळतोय. तिसरा सामना चालू आहे. धावसंख्या 1 ने वाढून धावफलकावर आपण बघतोय 6 धावा, 6 रन्स ऑन द स्कोर बुक. सौरभ या वेळेला मात्र हाफ व्हॉलीवर स्ट्रोक घेतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार.
मध्ये होता आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजाने. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाठवला आणि अतिशय आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 4 धावा प्राप्त केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली 4ने वाढून डबल फिगर्समध्ये 10 धावा, 10 रन्स ऑन द स्कोर बुक. अतिशय चांगली सावध आणि चांगल्या प्रकारची सुरुवात केलेली आहे चेंडरे संघाने. आपल्या संघाचा कर्णधार स्वतः बिनीला येऊन फलंदाजी करतोय. आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडूपर्यंत पोचताच टांगळून मारण्याचा प्रयत्न करत होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाही आहेत आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 10 धावा. टायमिंग सर्व संघांसाठी लावलेला आहे. 5 षटकं आहेत आपल्या पहिल्या फेरीच्या सामन्यांसाठी. त्यामध्ये 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांच्या आतमध्ये समाप्त करावी लागेल. आतापर्यंत कोणत्याही संघाला पेनलाइज करण्यात आलेलं नाही आहे, कारण योग्य वेळेमध्ये त्यांनी सर्व सामने संपवलेत. याही पुढच्या सर्व संघांना विनंती आहे की आपण सुद्धा वेळेचा बंधन पाळा आणि त्या पद्धतीने सामने वेळेच्या आतमध्ये पूर्ण करा. दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे असणार आहेत. ही सुद्धा नोंद घ्यायची सर्व संघ मालकांनी आणि संघ कर्णधारांनी. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय संघाचा कर्णधार आकाश तवसाळकर गोलंदाजीसाठी येतोय. अलिबाग एंडकडून गोलंदाजी करेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा पद्धती आहे? वायडिश लॉंग ऑफ किंवा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बघतोय ऑफ ऑन साईडला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक बाउंड्री लाईनवर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. त्याचप्रमाणे डीप मिडविकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू एक लज्जतदार शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मारण्याचा प्रयत्न वेगळ्या ठिकाणी होता. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमारेषा पार, चौकार. उत्कृष्ट फटका, षटकार. अमरीश नाईकने चेंडूचा टप्पाचा अंदाज घेतला आणि त्याला भिरकावून दिला होता. तो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अतिशय चांगला स्ट्रोक बघायला मिळालेला आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर मात्र एक चौकार आणि एक षटकार आल्यानंतर गोलंदाजावर थोडासा मानसिक दबाव नक्कीच निर्माण झालेला असेल, परंतु अशा कित्येक दबाव त्याने हाताळलेले आहेत. पुढचा चेंडू. मी म्हटलं होतं की चांगला दबाव झेलण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तशाच पद्धतीचा हा चेंडू गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय. फलंदाज आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करत होता. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाही आहे. सुदैवी ठरला फलंदाज की बॅटची कडा घेतली नाही आहे, कारण यष्टिरक्षकाने आपल्या सेफ हँड्समध्ये चेंडू सहजरित्या पकडला होता. क्या बात है, नजाकत, बेहतरीन, सुंदर, अप्रतिम, जबरदस्त षटकार. एक सौंदर्यपूर्ण शॉट आपल्याला बघायला भेटला. अमरीश नाईक मी अगोदरच म्हटलं होतं की हा एक शैलीदार फलंदाज आहे. त्याच्याकडे नजाकत भरे कित्येक स्ट्रोक्स असतात आणि त्याच पद्धतीतला हा स्ट्रोक्स बघायला मिळाला. धावसंख्या 26 आणि त्यामध्ये आणखी 6 ऍड करा. धावसंख्या 32. एक जबरदस्त स्ट्रोक्स. चेंडू लॉंग ऑन, सीमारेषा पार, षटकार. या वेळेला मात्र आकाश तवसाळकरवर हल्ला बोल केला जातोय. सरदार पर अटॅक किया तो बाकीचे सैनिक सुद्धा गडपळून पडतील असा असतं का कदाचित त्याचा मनसुबा असावा.
त्यांच्या कर्णधारावर हल्लाबोल केला जातो. या षटकात तब्बल 3 षटकार 1 चौकार प्राप्त केलेले आहेत. ते अमरीश नाईक याने संघाचं आपलं विजयांमधलं जे अंतर होतं ना ते कुठेतरी कमी केलेलं आहे. धावसंख्या 32 पर्यंत पोहोचवलेली आहे. अतिशय यावेळेला सुद्धा मारण्याचा जोरकस प्रयत्न होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत वेगात येतोय. फलंदाजांनी सुद्धा वेगात एक धाव पूर्ण केली होती, परंतु चेंडू अतिशय चपलाईने पूर्ण केल्यामुळे पकडल्यामुळे एकच धावावर संतुष्ट व्हायला लागला. हा शेवटचा चेंडू होता आणि या एका चेंडूंबरोबर एका धावेबरोबर षटक समाप्त होतोय आणि या षटकात तब्बल 23 धावा कुठल्या गेल्या. धावसंख्या जळले 2 षटकं पूर्ण आणि 33 धावा. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि 23 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामन्याचं जे पारडं आहे ना झुकतं माप ते श्रीनय ट्रान्सपोर्ट चेंड्रे या संघाकडे झुकलेला आहे. याच्यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजे नागेश्वर आवास, ज्याचा कर्णधार आहे कैवल्य पाटील आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे यश स्पोर्ट्स चोंडी BCC आगरसुरे आणि त्या संघाचा कर्णधार मृणाल वर्सोलकर, मिस्टर 360 डिग्री ऑफ अलिबाग. तिसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाते? अमित पारकर. अमित पारकर सुद्धा गतवर्षी आपण बघितलं ISPL च्या नॉमिनेशनसाठी त्याचं नाव सिलेक्ट झालं होतं, परंतु जोपर्यंत त्याचं नाव पुकारलं जाईल तोपर्यंत सर्व संघांची लिस्ट पूर्ण झाल्यामुळे दुर्भाग्यवश त्याला त्या स्पर्धेमध्ये खेळता आलेलं नाही आहे. आणि यंदाच्या मोसमात आपण बघितलं आपल्या गावचा तळचा सुपुत्र अलिबाग तालुक्याचे शान आर्यन खारकर, ज्याचा आज वाढदिवस आहे, त्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. परंतु आणि त्याच्या संघाने चेन्नई सिंगम या संघाने अंतिम विजेतेपद ISPLचं सुद्धा प्राप्त केलं होतं. त्याचा खरोखर सार्थ अभिमान आम्हाला अलिबागवासियांना आहे. अशाच प्रकारे आपण बघितलं साई साखरकर, जो आपल्याला खेळताना दिसणार आहे या IPL स्पर्धेमध्ये, त्याने सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीतर्फे खेळताना त्याचं सुद्धा सिलेक्शन झालं होतं. ते ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये फुटबॉल स्पर्धेमध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि आत्ताच झालेल्या कोलकाता येथील स्पर्धेमध्ये तो सुद्धा खेळायला जाऊन आलेला आहे. त्याचं सुद्धा एक खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. अशा अलिबागचे आपले कित्येक खेळाडू मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ऑल इंडिया स्पर्धेत खेळलेले आहेत आणि आज तो श्रीनय 11 चेंड्रे संघातून जो प्रतिनिधित्व करतोय साई साखरकर. चला आपण सामन्याकडे वळतोय. आता 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 18 चेंडू आणि 23 धावा. अमित पारकर एक जादुई गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड राईट आर्म राऊंड विकेट. हा पहिला चेंडू मनसुबा ओळखला बरोबर सह्याचा सौरभचा. अमरीश आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तरीही सुद्धा चेंडू ऑफ स्टंपवर टाकून आणखी बाहेर काढण्यात यशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी समाप्ती होते. परंतु यावेळेला गलीच्या डोक्यावरून चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये टोळवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव मिळाली, 2 धावा काढल्या गेल्या, परंतु 2 धावा महत्त्वपूर्ण आपल्या संघासाठी वाचवल्या सुद्धा आहेत संघाचे कर्णधाराने. त्याच्यामुळे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण चपलाईने फिल्डिंग केली होती. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आकाश तवसाळकरचं. धावसंख्या आपण बघतो धावपळकावर लागले 35 रन्स, 35 धावा. 21 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 21 धावा. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर पडतोय. आणखी खूप भाग फरलांगभर अंतरावर असा लेगफ्रिक होतोय. पंच मात्र त्याला इशारा देत आहेत की हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 36 धावा, 36 रन्स. लोअर फुल टॉस पद्धतीने आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पुन्हा बॅटची खालची कडा घेतली. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला. कोणत्याही प्रकारे धाव झालेली नाही आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बघतोय आपण. अमित पारकर चांगली गोलंदाजी करतोय, परंतु अशीच गोलंदाजी जर दुसऱ्या षटकात सुद्धा झाली असते तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कारण 15 चेंडू येणं बाकी आहे आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 20 धावा. या वेळेला झेल देण्यास भाग पाडलेला आहे, हवेत खेळण्यास भाग पाडलेला लालचभरी गेंद. चेंडू सरळ स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
बॅटर म्हणून यंदाच्या मोसमात 6 चेंडूंवर 6 षटकार लगावण्याचा विक्रम त्याने कित्येक वेळा नोंदवलेला आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये त्याच्या फलंदाजीच्या जोरावर BCC आगरसुरे संघ त्याने दाखवून दिलेला आहे. निनाद पाटील नागेश्वर आवास संघाचा फलंदाज खेळाडू निनाद पाटील कारले यायचा आहे. आपण आपला संघ आपली वाट बघतोय. धाव संख्या बघतोय आपण 36 धावा धावफलकावर लागले आहेत. एक चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. धन्यवाद विकास दादा. एक चेंडू होऊ दे. अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजून या षटकातील. महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष कुलाबा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय राहुलजी नार्वेकर साहेब यांचं शुभ आगमन अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं आपण पाहतोय. ब्रास बँडच्या तालावर सन्माननीय राहुलजी नार्वेकर साहेब हे व्यासपीठाकडे मार्गक्रमण करीत आहेत. साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ, ग्रामस्थ झिराड सर्वांच्या वतीनं या ग्रुप ग्रामपंचायत झिराडच्या क्रिकेट मैदानावर अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब यांचे हार्दिक स्वागत आहे. आदरणीय छोटम शेठ आणि विशेषतः झिराड या गावावर असलेल्या प्रेमाखातर सन्माननीय राहुलजी नार्वेकर दरवर्षी या स्पर्धेला भेट देत असतात. आपल्या बहुमूल्य अशा शुभेच्छा या स्पर्धेला ते नेहमीच देत असतात. आजही या 5व्या पर्वाच्या निमित्तानं आपण त्यांची बहुमूल्य अशी उपस्थिती या मैदानावर पाहतोय. नक्कीच आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. खुशी की आज राहुल सरांचा वाढदिवस आहे आणि यांच्याच आज वाढदिवस निमित्त आपण ही स्पर्धा त्यानंतर आजचा दिवस अंकुर आपण पाहत आहोत. APL पर्व हे या ठिकाणी 5वं आहे. साई चरणी नतमस्तक होताना आपण पाहत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष, अभ्यासू आणि नेहमीच लोकांमध्ये असणारा कुलाबा मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्री राहुलजी नार्वेकर यांचं आगमन. आज त्यांचा वाढदिवस आहे. आमच्या अलिबागकरांकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खुशी से बीते हर दिन हर सुहानी रात हो, जिस तरफ आपके कदम पडे वहां फुलों की बरसात हो. आपण टाळ्यांचा आवाजाने या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया. आपल्यामध्ये उपस्थित महाराष्ट्र राज्याचे विधान सभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम सर. अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं सन्माननीय राहुलजी नार्वेकर साहेब महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष तथा कुलाबा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि या अलिबागचे सुपुत्र असे सन्माननीय राहुलजी नार्वेकर व्यासपीठावर आसनस्थ झालेले आहेत. काही क्षणांमध्ये आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करणार आहोत. तत्पूर्वी आपण सामन्याला सुरुवात करूया. कॉम्बॉक्स
अमित पारकर यावेळेला हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता, परंतु शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली जाते आणि या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या झालेली आहे 37. अतिशय जबरदस्त षटक या ठिकाणी बघायला मिळालं होतं. शेनवॉनने ज्या पद्धतीने गोलंदाजी करताना गॅटिंगचा किंवा आणखी कित्येक असे त्रिफळे उद्ध्वस्त केलेत ना, त्याची आठवण करून देणारा चेंडू होता, अगोदरचा चेंडू होता, जो अप्रतिम चेंडू टाकला होता अमित पारकरने. ज्या चेंडूवर त्याने विवेक बानकरचा दांडा उद्ध्वस्त केला होता, ला जवाब चेंडू कित्येक वेळा, आणि खरोखर त्याने सुद्धा त्या चेंडूचा रील बनवावा आणि आपल्या संग्रहालयात ठेवावा, असे एवढे सुंदर चेंडू तो होता. आता 12 चेंडू म्हणजे 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आहे. बघूया या 12 चेंडूतल्या 19 धावा कशा पद्धतीने काढतात श्रीनय इलेव्हन चेंडरे आणि त्यांना कशा पद्धतीने रोखण्यात यश प्राप्त करतोय तो राजाबाई टायगर्स हा संघ. आणि अगोदरचं जे षटक होतं ना, ते मॅच टर्निंग करणारं षटक होतं. अमित पारकरने या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेल्या आहेत. आणि अमित पारकरने आपल्या या संघाला या षटकाच्या द्वारे पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणलेलं आहे. सूरज मिसाळ आणि त्याचा साथीदार सौरभ गवानकर संघाचा कर्णधार मैदानामध्ये आहेत, विकेट्सवर आहेत आणि कशा पद्धतीने हे खेळणार. हे 4थं षटक हे महत्त्वपूर्ण षटक आहे आणि हा षटकासाठी गौरव पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. कुरुल गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली. आता गोलंदाजी त्याच्या वाटेला आलेली आहे. जर सामना जिंकवायचा असेल ना, तर ह्या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा तुला अमित पारकरच्या वाट्याला ठेवाव्या लागतील. अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. परंतु बघूया सूरज मिसाळ काय करणार. टायमिंग आपण फास्ट करायचं आहे. 12 चेंडू आणि 19 धावा. प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय, त्यांनी आज खरोखर चांगली हजेरी लावली या स्पर्धेसाठी. पहिला चेंडू अतिशय चांगला स्ट्रोक्स बघायला मिळते. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु क्या कहने, अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार करेल, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करत आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 3 धावा वाचवलेल्या आहेत. 1 धावेने स्ट्राईक मात्र रोटेट केला जातोय. धावसंख्या झालेली आहे 1 ने वाढून 38 धावा, 38 रन्स ऑन द स्कोर बुक. आता मात्र आवश्यकता आहे 11 चेंडू 18 धावा. कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट. अशा प्रकारे आता मात्र खेळी करून दाखवावे लागेल. सरदार खुद सामने आके खेलना पडेगा. 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. गौरव पाटील दुसरा चेंडू षटकामधील राईट आर्म ओव्हर द विकेट. अलिबाग एंडकडून गोलंदाजी. पहिल्या चेंडूचं स्वागत करतोय या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जबरदस्त असा स्ट्रोक, षटकार. घेतल्यात नाही, स्ट्राईक स्वतःकडे ठेवला आणि स्ट्राईक का ठेवला होता हे त्याने पुढच्या चेंडूवर दाखवून ठेवलं होतं. धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र 44 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा बाउन्स केला होता चेंडूला खोदून काढला. चेंडू मारला तो बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. कदाचित फलंदाजाने चेंडू सोडला असताना तर पंचांनी वाईट द्यायला कोणतीही अडचण आली नसती, परंतु फलंदाजाने त्याच्यावर मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा मनसुबा होता कदाचित आपण बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून षटकारासाठी चेंडूला आणू, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. 1 धाव मिळालेले आहेत. गोलंदाजाला एक थोडीशी वॉर्निंग, थोडासा इशारा दिला की हा चेंडू 1 बाउन्स आहे. धावसंख्येत 1 ची वाढ झाली. धावसंख्या 45 पर्यंत पोहोचलेली आहे. चेंडू शिल्लक आहेत आता 9 चेंडूने 11 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये होता, परंतु जो पारडा आहे ना ते आता समसमान आहे, कारण चेंडू आणि बॉलमधलं चेंडू आणि धावांमधलं जे अंतर आहे ते समाप्त झालेलं आहे. 9 चेंडू 11 धावा. सूरज मिसाळ. आखूट टप्प्याचा चेंडू, पुरेपूर समाचार. चेंडू भिरकावून दिला डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. प्रेक्षकांमध्ये षटकार. श्रीनाथ चे सपोर्टर किती आहे, जरा आवाज द्या. चेंडरेवाले कुठे आहेत, आवाज द्या, जरा आवाज द्या, जोरात येऊ द्या.
आवाज येत नाहीये तुमच्या स्टेडियम मध्ये. जय श्रीराम. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणखी एक, हा एक जबरदस्त स्ट्रोक्स, बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह विजयी षटकार. माननीय अध्यक्ष तथा कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय राहुलजी नार्वेकर साहेब यांचा साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाच्या माध्यमातून यथोचित असा मानस